नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. बेळगावात शुक्रवारी केपीटीसीएल भवन येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी खासदार जगदीश शेट्टर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनीही यावेळी योगासने केली. या योग दिनाप्रसंगी विदेशी पाहुण्यांची उपस्थिती ही लक्षणीय होती. तसेच बेळगावातील विविध शाळेतील व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिवस अत्यंत उत्साहाने यावेळी साजरा केला. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावतर्फे आज शुक्रवार दिनांक 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योगाच्या माध्यमातून सर्वांगीण आरोग्याला चालना देण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम आणि सत्रे आठवडाभर हाती घेण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आली. सैनिक व त्यांच्या कुटुंबियांनी विविध योगासने आणि ध्यान व्यायामाद्वारे या प्रसंगी उत्साहाने सहभाग घेतला होता. भारतीय लष्कर आपले कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये आरोग्य आणि निरोगीपणाच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स SRICच्या वतीने एओल हॅपीनेस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी बेळगाव शाखेत आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस आज साजरा करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दिनांक 23 जून रोजी दुपारी ठीक 2 वाजता रेल्वे ओव्हरब्रिज जवळील मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नवीन कार्यकारिणीबाबत तसेच तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या संघटना बळकटीकरणासाठी सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. तरी या बैठकीसाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व कार्यकारी सदस्य, आजी माजी लोकप्रतिनिधी, युवा आघाडी कार्यकर्ते, महिला आघाडी कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किनेकर तसेच चिटणीस ॲडव्होकेट MG पाटील यांनी केले आहे. बेळगावसह सीमा भागातून हजारो वारकरी दरवर्षी आषाढी कार्तिकीला पंढरपूरला पायी दिंडीद्वारे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात. यामधून बेळगाव शहर, तालुका आणि खानापूर तालुक्यासह सीमा भागातील शेकडो दिंड्या देखील पायी चालत आषाढी वारी करत असतात. महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकतीच महाराष्ट्रातील वारकरी दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. तशीच आर्थिक मदत सीमा भागातील 865 खेडेगावातील दिंड्यांना देखील लागू करावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आली आहे. बेळगाव शहर व उपनगरामध्ये आज शुक्रवारी वटपौर्णिमा भक्तिभावाने साजरी करण्यात आली. वटपौर्णिमेनिमित्त आज सुवासिनींनी वडाच्या झाडाचे पूजन करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. वटपौर्णिमेनिमित्त शहर आणि उपनगरातील वडाच्या झाडा ठिकाणी आज सकाळपासूनच सुवासिनी महिलांची गर्दी पाहायला मिळाली. शहरातील समादेवी गल्लीसह विविध ठिकाणी असलेल्या वटवृक्षाचे भक्तिभावाने पूजन करून महिला वर्ग आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य चिंतताना दिसत होत्या. वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर कालपासूनच बाजारपेठेत आंबा, फणस, रानमेवा यांच्यासह ओटीच्या सामानाला मागणी वाढली होती. यामुळे बाजारात खरेदी विक्री तेजीत दिसून आली. बऱ्याचदा पुरुषांच्या सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर महिलांचे मोबाईल नंबर लिहिले जाते. असे करणे हा गुन्हा आहे. याबाबत आता कोर्टानेच महत्त्वाचा निकाल दिला असून पुरुषांच्या शौचालयाच्या भिंतीवर महिलांचे मोबाईल नंबर लिहून आक्षेपार्ह मजकूर लिहिणे हा एक प्रकारचा लैंगिक छळच आहे, अशी महत्त्वाची टिप्पणी शुक्रवारी कर्नाटक हायकोर्टाने केली आहे. राज्यातील एका महिलेने आपल्यासोबत झालेल्या अशा अन्यायाविरुद्ध कोर्टात खटला दाखल केला होता. या प्रकरणावर सुनावणी करताना कर्नाटक हायकोर्टाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. अंगणवाडी विद्यार्थ्यांच्या पूरक पोषण आहार कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही याची काळजी घेताना निष्काळजीपणा झाल्यास त्याची थेट जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे. याशिवाय अंगणवाडी केंद्रांना पुरवल्या जाणाऱ्या आहाराचा दर्जा राखला जावा असा इशारा महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिला आहे. बेंगळुरू येथील विकास सौध येथे शुक्रवारी झालेल्या विभागाच्या प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विभागाच्या प्रकल्पांच्या जिल्हानिहाय कार्यक्रमांची माहिती घेतली. याशिवाय पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी केंद्राभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा, जिल्हास्तरीय अधिकारी, तालुकास्तरीय बाल समन्वय अधिकारी, तपासणी अधिकारी यांच्याशी समन्वय साधून अंगणवाडी केंद्राच्या विकासासाठी कार्यवाही करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. समाजाच्या पाठिंब्याचे आणि शिक्षणासाठी समर्पणाचे हृदयस्पर्शी प्रदर्शन विद्या आधार या संस्थेने समाजाला दाखविलं आहे. बेळगावातील विद्या आधार या संस्थेतर्फे जुने पेपर संकलन करून
त्याच्या विक्रीतून निर्माण झालेला सुमारे 80,000 रुपयांचा निधी विविध महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले। यानिमित्त कुडची येथील भरतेज पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रम प्रसंगी विद्या आधारचे प्रमुख माजी महापौर विजय मोरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना असे सांगितले की प्रत्येकाने आपल्याकडील जुने रद्दी पेपर्स आणि पुस्तके विद्या आधार फाउंडेशनकडे जमा करून सहकार्य करावे, जेणेकरून त्याद्वारे मिळालेल्या निधीतून हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल। या उपक्रमाद्वारे फाउंडेशनने गेल्या 12 वर्षात जवळपास 450 गरजू विद्यार्थ्यांना फायदा मिळवून दिला आहे। यावेळी भरतेज ग्रुपच्या वतीने विद्या आधार फाउंडेशनला सुमारे 3 टन जुनी कागदपत्रे, पुस्तके आणि वर्तमानपत्रांची देणगी दिली, तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला। याप्रसंगी भरतेज ग्रुपचे विनोद दोड्डनावर, अशोक दंडवडे, श्रीपाल केंपळापुरे, शशिकांत लेंगडे, इतर कर्मचारी वर्ग, पालक, विद्यार्थी तसेच विद्या आधार मंडळाचे सदस्य विनायक बोंगाळे, ॲलन मोरे, गंगाधर पाटील, कोमल सिरसाट तसेच विश्वास पाटील हे उपस्थित होते। राज्यातील मद्यपीसाठी लवकरच खुशखबर मिळणार आहे, कारण कर्नाटक सरकारने प्रीमियम मद्य ब्रँडवरील अतिरिक्त उत्पादन शुल्क कमी करण्याची योजना जाहीर केली असून त्यामुळे हे मद्य 1 जुलैपासून स्वस्त होणार आहे। शेजारच्या राज्यामधील किमतीशी जुळवून घेण्यासाठी आपल्या अर्थसंकल्पीय घोषणेच्या अनुषंगाने राज्य सरकारने सेमी प्रीमियम आणि प्रीमियम मद्य ब्रँडच्या किमती सुधारित करण्याच्या योजना जाहीर केल्या आहेत। या प्रस्तावाची आता अंमलबजावणी सुरू झाली असून एकंदर सेमी प्रीमियम मद्यांच्या किमती 10% तर प्रीमियम विदेशी ब्रँडच्या किमती 12 ते 15% कमी होऊ शकतात। उत्पादन शुल्काच्या महसुलात वाढ होण्यासाठी आणि राज्यातील दारूच्या अवैध तस्करीला आळा घालण्यासाठी इतर राज्यातील दारूच्या किमतींच्या आधारे नवीन किमती निश्चित केल्या जाणार आहेत। मन आणि शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी प्राणायाम आणि ध्यान पद्धतीसोबत योग हा अभ्यासक्रमाचा एक भाग आहे। याचे महत्त्व जाणून घेऊन बेळगाव येथील अंकुर स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला। यावेळी मुख्याध्यापक व समन्वयक वैशाली भातकांडे, प्रशासक शुभांगी कुरणकर, शिक्षिका राजश्री दोरकाडी, युवराज हुलमणी व कर्मचारी वर्ग यांच्यासह विद्यार्थ्यांनी योग दिनाच्या सोहळ्यात सहभाग घेतला होता। यावेळी संस्थेमधील मुलांनी उत्स्फूर्तपणे योगाचे धडे गिरविले। अंगणवाडी सेविकाद्वारे अनेक दिवसापासून होत असलेल्या ग्रॅज्युएटीच्या मागणीला आज मान्यता देण्यात आली आहे। यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे। त्यासाठी 29.91 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे। याशिवाय ग्रामीण भागातील बालविवाह रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती आजच्या बैठकीत घेऊन राज्यात बालविवाह रोखण्यासाठी त्वरित काळजी घेण्याचे आदेश मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले आहेत। हे जग सुखी व्हावे व हिंदुस्थान हे आपल्या राष्ट्र सर्वार्थाने प्रगतीपथावर जावे या उद्देशाने सद्गुरू वामनराव पै यांनी जीवन विद्या मिशनची स्थापना केली। त्यांच्या या विचाराला मानणारे भक्तगण देश विदेशात अनेक आहेत। यापैकी सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित जीवन विद्या मिशन ज्ञान साधना केंद्र बेळगावच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड मुख्यालयाच्या वतीने नुकतीच करण्यात आली। ही निवड साल 2024 ते 2027 या कालावधीकरता निश्चित करण्यात आली आहे। नूतन अध्यक्षपदी शैलेश पांडुरंग शिरोडकर, सचिवपदी सतीश लक्ष्मण बेकवाडकर, खजिनदार म्हणून दीपक प्रभाकर बिर्जे तर अंतर्गत हिशोब तपासनीस म्हणून तानाजी बापूसाहेब पाटील यांची निवड करण्यात आली आहे। यामुळे नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संजीवनी फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सुरुवातीला CEO मदन बामणे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करताना शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांती आणि आध्यात्मिकतेमध्ये वाढ होण्यासाठी योग महत्त्वाचा आहे। भारतीय संस्कृतीचाच एक भाग म्हणून याकडे पाहिले जाते। आज जगभर जागतिक योग दिन साजरा होत असताना संजीवनी फाउंडेशनमध्येही योग दिन साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। मदन बामणे यांनी ज्येष्ठ योग गुरु डॉक्टर मुरुगेंद्र पट्टणशेट्टी यांचा स्मृतिचिन्ह आणि तुळशीचे रोपटे देऊन सन्मान केला। या प्रसंगी डॉक्टर मुरुगेंद्र पट्टणशेट्टी यांनी योग साधनेबद्दल महत्त्वाची माहिती सांगून योग केल्याने मन, मस्तिष्क आणि शरीर तंदुरुस्त राहते, त्यामुळे प्रत्येकाने योगा हा केलाच पाहिजे असे सांगून उपस्थितांकडून योगाचे विविध प्रकार करून घेतले। तामिळनाडू येथील कुलाकुरीची जिल्ह्यात विषारी दारूचे प्राशन केल्याने मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा आकडा आता वाढून 47 झाला आहे। 20 जून रोजी या सर्व मृतांच्या पार्थिवावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले। तर वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक जे संगुमणी यांच्यानुसार रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या 30 जणांची प्रकृती अद्याप गंभीर आहे। तर दुसरीकडे विषारी दारूची विक्री करणाऱ्या 3 आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तिन्ही आरोपी 5 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत असणार आहेत।
आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून चिखडी विधानसभा मतदारसंघात वसतिशाळा निर्माण करण्यात आल्या आहेत. पण खडकलाट येथील अटल बिहारी वाजपेयी वसतिशाळेला जागा उपलब्ध असून देखील शाळा निप्पाणी येथील भाडोत्री खोलीत सुरू आहे. त्यामुळे तब्बल 540 विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून याकडे लोकप्रतिनिधी कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित होत असून खडकलाटच्या वाजपेयी वसतिशाळेला स्वतःची इमारत कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कर्नाटक शासनाच्या महसूल विभागाच्या माध्यमातून प्रत्येक शेत शिवाराचा सर्वे नंबर आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. निप्पाणी तालुक्यात एकूण 3,33,928 इतके शेतकरी आहेत. त्यातील 79,975 इतक्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतशिवाराला आधार लिंक करून घेतले आहे. आपली मालमत्ता सुरक्षित राहण्यासाठी त्याचबरोबर शासकीय योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी शेतशिवार आधार लिंक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुरू असणाऱ्या या प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद देताना सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या शेतशिवाराचा सर्वे नंबर आधार लिंक करून घ्यावा असे आवाहन तहसीलदार एम.एन. बळीगार यांनी केले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.